माजी नगरसेवक सुरेश हटकर यांचा वाढदिवस दिनांक 5 ऑगस्ट रोजी सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने विशाल चोंदळे व चेतन भुजबळ मित्रपरिवाराच्या वतीने नांदेड शहरातील रामनगर हनुमानगड येथील सुमन मुलींचे बालगृह येथे अन्नदान वाटप करण्यात आले। तसेच काँग्रेस कमिटी कार्यालय नवामोडा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी सुरेश हटकर यांना पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज आमचे मित्र तथा माजी नगरसेवक सुरेश हटकर अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे। आज वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे त्याचा आम्ही चिंतन करत आहोत। तसेच आज हनुमानगड येथे सुद्धा आश्रमशाळेमध्ये हनुमानगड येथील शाळेमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप आणि हटकर साहेब हे प्रत्येक उपक्रमामध्ये सर्व कार्यामध्ये वेगवेगळ्या समाज कार्यामध्ये असोत की पक्षाच्या कार्यामध्ये असोत वाहून घेतात आणि आज त्यांचा वाढदिवस सगळ्या आम्ही काँग्रेस पक्षच म्हणून भीमशक्ती असो हे सर्वजण मिळून धूमधडाक्यात साजरा करत आहोत। आणि या निमित्तानं उर्वरित त्यांचं कार्य असंच पक्षासाठी त्यांनी कार्य करत राहावं। येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ते नगरसेवक होत पुन्हा त्याला चांगलं पद भेटो हीच नांदेडचा जिल्हाध्यक्ष ना त्याला शुभेच्छा देतो। आणि एवढं आवर्जून एकदा सांगतो की त्यांचा मोठा हातभार काँग्रेस पक्षासाठी ते नेहमी कार्य करतात, काम करतात, त्यासाठी त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक्यू। सुरेश हटकर हे माजी नगरसेवक, माजी बालकल्याण सभापतीचे प्रतिनिधी या नात्यानं त्यांचं कार्य नांदेड शहरापुढं आहे। ते काँग्रेसच्या अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष आहेत। तसेच भीमशक्तीचे ते पण जिल्हाध्यक्ष आहेत। भीमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे। लोकप्रतिनिधी म्हणून पण त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे। अनेकदा मी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या वतीनं बोलवलेल्या कार्यक्रमाला मी हजर राहिलेलो आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं कार्य मी पाहिलेलं आहे जवळून। एक तळमळीचा कार्यकर्ता, अगदी जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आणि मला वाटते 24 तास कार्यकर्ता म्हणून राहणारा हा व्यक्ती आहे असं माझा त्यांच्याबद्दलचा अभ्यास आहे। म्हणून मी त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो। मी आज माझ्या पक्ष कार्यालयामध्ये आमचे मार्गदर्शक नांदेड उत्तरचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सर्व बहुजन समाजाप्रती असं खूप मोठे योगदान देणारे आमचे राजेश दादा पावडे आणि आमचे मार्गदर्शक अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमचे भीमशक्तीचे शहराध्यक्ष संजय भाऊ कवटेकर आणि सर्वच आमचे युवा कार्यकर्ते सर्वजण आज मला शुभेच्छा देण्याकरिता आज उपलब्ध झालेले आहेत। आणि मला आशीर्वाद एवढा मोठा दिलेला आहे की मला मी जे काही काम करत आहे त्या कामाला जे म्हणतात ना आपली मेहनत की पावती ते आज आमच्या दोन्ही मार्गदर्शनानं मला दिलेली आहे। आमच्या या मोठ्या नेत्यांचं मला मार्गदर्शन लाभते, त्याकरिताच मी आज समाजसेवेमध्ये आणि पूर्ण शहराच्या जडणघडणमध्ये मी राहतो आणि असाच या दोघांचं पण मला मोलाचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे। यांचा जो काही आदेश मला येईल मी त्या आदेशाचं पालन करणारा व्यक्ती आहे, जे काही मला आदेश देणार। आणि आमचे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांचा फोन सकाळी आला, मला शुभेच्छाचा फोन आला, त्यांनी पण शुभेच्छा दिलेत। मी खासदार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व काँग्रेस कमिटीचे आमचे घोडचकर साहेब असतील, बालाजी चव्हाण साहेब असतील आणि सर्व मान्यवर असतील, मी सर्व काँग्रेस कमिटीचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व नेतेगणाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो।